हरियाणाच्या रोड मराठ्यांची मातृसंस्था असलेल्या पानिपतमधील अखिल भारतीय मराठा जागृती मंचच्या मराठा बांधवांचं कोल्हापुरात रॅलीद्वारे जल्लोषी स्वागत करण्यात आलं। त्यानंतर विविध बहुजन संघटनांच्या उपस्थितीत शाहू स्मारक भवनमध्ये रोड मराठा स्नेह मेळावा पार पडला। त्यामध्ये इतिहास संशोधक डॉक्टर वसंतराव मोरे यांनी पानिपतचा इतिहास आणि रोड मराठ्यांच्या तिथल्या वास्तव्याची पार्श्वभूमी विशद केली। मराठा संस्कृती आजही रोड मराठ्यांच्या रूपानं पानिपतमध्ये टिकून असल्याचं पानिपतमधील अनेक मराठा बांधवांनी यावेळी सांगितलं। हरियाणाच्या रोड मराठ्यांची मातृसंस्था असलेल्या पानिपतमधील अखिल भारतीय मराठा जागृती मंचच्या कार्यकर्त्यांनी आणि तिथल्या मराठा बांधवांनी कोल्हापूरला भेट दिली। यावेळी कोल्हापुरातील सर्व बहुजन मराठा संघटनेच्या वतीनं दसरा चौकात त्यांचं जल्लोषी स्वागत करण्यात आलं। त्यानंतर खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या उपस्थितीत शाहू स्मारक भवनपर्यंत रॅली काढण्यात आली। त्यानंतर स्नेह मेळावा पार पडला। हरियाणातील रोड मराठा समाज आणि महाराष्ट्रातील मराठा समाज यांच्यातील ऐतिहासिक नातं अधिक घट्ट व्हावं यासाठी गेली अनेक वर्ष कोल्हापुरात स्नेह मेळाव्यांचं आयोजन केलं जातं, अशी माहिती अखिल भारतीय मराठा जागृती मंचचे आयोजक मिलिंद पाटील यांनी दिली। प्रत्येक कोल्हापूरकरांनी डॉक्टर मोरे यांच्या कार्याची परंपरा जपण्याचं आवाहन मिलिंद पाटील यांनी केलं। दरम्यान महाराष्ट्राच्या मातीत रुजलेले पटका, कावड, गोधडी, पाहुणा हे शब्द आजही हजारो किलोमीटर दूर असलेल्या हरियाणातील पानिपत परिसरात सहज ऐकायला मिळतात। कोल्हापूरचे इतिहास संशोधक डॉक्टर वसंतराव मोरे यांनीही या विषयावर संशोधन करून रोड मराठों का इतिहास हा ग्रंथ लिहिला। या ग्रंथाचं प्रकाशन 2010 साली तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते झालं होतं, असं सांगून मराठा समाजाचं संशोधन करताना काय काय अनुभव आले हे डॉक्टर मोरे यांनी कथन केलं। दरम्यान महाराष्ट्र आणि हरियाणातील मराठ्यांचं ऐतिहासिक नातं असंच सर्वांनी जपावाचं आवाहन खासदार शाहू महाराज यांनी केलं। तर कोल्हापूर भेटीवर आलेले रोड मराठा चळवळीचे नेते राजेश कल्याण यांनी कोल्हापूरकरांचा पाहुणचार जगात भारी आहे अशा शब्दात भावना व्यक्त केल्या। यावेळी भागसिंग बाळदे, रिसिपाल कसबरे, कृष्णा काळे आणि हरजित महाले यांचा सत्कार खासदार शाहू महाराज, डॉक्टर वसंतराव मोरे यांच्या हस्ते करण्यात आला। रुपेश पाटील, वसंतराव मुळीक, सुनीता पाटील, सविता पाटील यांची यावेळी मनोगत झाली। यावेळी कादर मलबारी, डीजी भास्कर, सोमनाथ घोडेराव, शिवराज सिंह गायकवाड, अनिल घाटगे, अशोक भंडारी, बबनराव रानगे, बाबा महाडिक, रुपेश पाटील, शाहीर, मिलिंद सावंत, विजय पाटील यांच्यासह मराठा बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते।